श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव. मित्रांनो, गुरुपौर्णिमा हा वर्षातील असा एक दिव्य दिवस मानला जातो जेव्हा गुरुतत्व पृथ्वीवर विशेष प्रमाणात सक्रिय असल्याची आध्यात्मिक श्रद्धा आहे. या दिवशी केलेले जप, दान, गुरूंचे स्मरण आणि मनापासून केलेली प्रार्थना अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकते असे पारंपरिक मानले जाते. पण या वर्षीची गुरुपौर्णिमा वृश्चिक राशींच्या व्यक्तीसाठी आणखी एका कारणामुळे विशेष मानली जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळ हा साहस, परिवर्तन, संघर्ष आणि विजयाचा कारक ग्रह मानला जातो. जेव्हा गुरुचे शुभ तत्व आणि मंगळाची ऊर्जा एकमेकांशी अनुकूल संबंध निर्माण करतात, तेव्हा अनेक दिवसांपासून अडकलेली कामे गती घेऊ लागतात आणि काही व्यक्तींना नवीन संधीची दारे उघडताना दिसू शकतात. त्यामुळे पुढील 7 दिवस काही वृश्चिक राशींच्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे ठरू शकतात. परंतु लक्षात ठेवा, जिथे गुरुकृपा असते तिथे परीक्षा देखील असते. प्रत्येक शुभयोगाबरोबर संयम, विवेक आणि योग्य निर्णय घेण्याची गरज असते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य ऐका, कारण शेवटी मी असा एक आध्यात्मिक उपाय सांगणार आहे जो गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्रद्धेने केल्यास मनाला सकारात्मकता आणि आत्मविश्वास देऊ शकतो. वृश्चिक राशींच्या व्यक्तींनो, गुरुपौर्णिमेच्या सूर्योदयापासूनच तुमच्या राशीवर गुरुतत्वाचा सूक्ष्म प्रभाव वाढू लागल्याची पारंपरिक ज्योतिषीय मान्यता आहे. मागील काही महिन्यांपासून जे मानसिक दडपण, अस्वस्थता किंवा अडथळे जाणवत होते, त्यामध्ये हळूहळू बदल होण्याची सुरुवात होऊ शकते. तुमच्या कुंडलीतील शुभ ग्रहांची स्थिती अनुकूल असल्यास घरातील वातावरण सकारात्मक बदल जाणवू शकतात. एखादी शुभ बातमी, कुटुंबातील आनंददायी चर्चा किंवा एखाद्या जुन्या समस्येवर मार्ग सापडण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. या काळात तुमची अंतर्ज्ञान शक्ती अधिक जागृत होऊ शकते. त्यामुळे मनातून येणाऱ्या योग्य संकेताकडे दुर्लक्ष करू नका. ज्योतिषशास्त्र सांगते की जेव्हा गुरुकृपा एखाद्या राशीवर सक्रिय होते तेव्हा जीवनात काही बदल अचानक घडतात, परंतु ते योगायोग नसून कर्मफळाशी जोडलेले असतात, अशी श्रद्धा आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घरात घडणारी एखादी छोटी घटना भविष्यात मोठ्या बदलाचे कारण ठरू शकते. एखादा अनपेक्षित फोन, दूर गेलेल्या व्यक्तीची भेट, नवीन संधीचा प्रस्ताव किंवा घरातील एखादा निर्णय पुढील काळावर परिणाम करू शकतो. त्यामुळे त्या दिवशी प्रत्येक घडामोडीकडे शांतपणे आणि विचारपूर्वक पहा. घाईघाईत प्रतिक्रिया देण्याऐवजी निरीक्षण करण्याची वृत्ती ठेवा. वृश्चिक राशीवर मंगळाचा प्रभाव असल्यामुळे तुम्ही संकटाशी लढणारे आणि धैर्याने निर्णय घेणारे असता. पण गुरुपौर्णिमेनंतरच्या 7 दिवसात मंगळासोबत गुरुचे तत्व विवेकाची आठवण करून देते. या काळात आर्थिक बाबतीत एखादी नवीन संधी मिळू शकते. रखडलेले पैसे, नवीन काम, व्यावसायिक सुधारणा किंवा नोकरीत सकारात्मक बदल दिसू शकतो. मात्र ज्योतिषशास्त्र सावधगिरीचाही सल्ला देते. कोणत्याही व्यक्तीवर अंधविश्वास ठेवून पैसे गुंतवू नका. कागदपत्रे, व्यवहार आणि आश्वासने नीट तपासा. योग्य वेळी घेतलेला निर्णय लाभदायक ठरू शकतो, तर घाईत घेतलेला निर्णय नुकसानदायक करू शकतो. या गुरुपौर्णिमेला तुमच्या घरातील देवघर, कुलदैवत आणि गुरूंचे स्थान विशेष महत्त्वाचे ठरू शकते. पारंपरिक श्रद्धेनुसार ज्या घरात गुरूंचा आदर, मोठ्यांचा सन्मान आणि सकारात्मक वातावरण असते, त्या घरात शुभ ऊर्जा अधिक काळ टिकते. त्यामुळे या दिवशी घरात वादविवाद टाळा, कठोर शब्द बोलणे शक्यतो टाळा. मनात राग असला तरी शांत राहण्याचा प्रयत्न करा. काही वेळा ग्रहांचा शुभ प्रभाव असतानाही आपल्या शब्दांमुळे निर्माण झालेला तणाव त्या सकारात्मक ऊर्जेवर परिणाम करू शकतो, अशी धारणा आहे. म्हणून संयम हेच या काळातील सर्वात मोठे संरक्षण ठरेल. पुढील 7 दिवसात तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा अध्याय सुरू होण्याची शक्यता काही व्यक्तींना जाणवू शकते. अनेक दिवसांपासून मनात असलेली इच्छा, प्रार्थना किंवा संकल्प पूर्ण होण्याची दिशा मिळू शकते. मात्र गुरुतत्व नेहमी एक संदेश देते. आशीर्वादाबरोबर जबाबदारीही येते. त्यामुळे अहंकारापासून दूर राहा. मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करा. कोणाच्याही मनाला दुखावू नका. गुरुपौर्णिमेच्या दिवशी केलेली सकारात्मक कृती, कृतज्ञतेची भावना आणि सात्विक विचार तुमच्या पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायक ठरू शकतात. म्हणून या 7 दिवसात केवळ भाग्याचा काळ न समजता योग्य कृती आणि सजगतेचा काळ म्हणून स्वीकारा. आता मी तुम्हाला असा एक ज्योतिषीय संकेत सांगणार आहे जो अनेक वृश्चिक राशींच्या व्यक्ती दुर्लक्ष करतात. पण हाच संकेत पुढील 7 दिवसात तुमच्या भाग्याचे दार उघडू शकतो किंवा एक छोटीशी चूक तुमच्यासाठी अडचण निर्माण करू शकते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी मी गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा एक अत्यंत सोपा
पण श्रद्धेने केला जाणारा उपायही सांगणार आहे. वृश्चिक राशींच्या व्यक्तींनो, ज्योतिषशास्त्रानुसार गुरुतत्व जागृत झाल्यावर माणसाच्या विचारांमध्ये, निर्णयांमध्ये आणि नशिबाच्या प्रवाहात सूक्ष्म बदल घडू लागतात, अशी श्रद्धा आहे. पुढील 7 दिवसात तुम्हाला वारंवार एखाद्या नवीन संधीचे संकेत मिळू शकतात. काही व्यक्तींना अचानक नवीन कामाची माहिती मिळेल, तर काहींना जुने अडकलेले काम पूर्ण करण्याचा मार्ग सापडू शकतो. विशेष म्हणजे या काळात तुमच्या कुंडलीतील मंगळ तुमच्या धैर्याला बळ देत असल्याची पारंपरिक मान्यता आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करत होतात त्या कामात प्रगती दिसू शकते. पण लक्षात ठेवा, प्रत्येक शुभयोगाची परीक्षा संयमानेच दिली जाते. म्हणून कोणत्याही गोष्टीत उतावळेपणा करू नका. शांत मनाने घेतलेला निर्णयच तुमच्यासाठी अधिक लाभदायक ठरू शकतो. गुरुपौर्णिमेनंतर चंद्राचा बदलणारा प्रभाव तुमच्या मानसिक स्थितीवरही परिणाम करू शकतो. काही क्षण असे येतील जेव्हा तुमच्या स्वतःवरच शंका वाटू शकते, पण ज्योतिषशास्त्र सांगते की अशा वेळी घाबरण्याची गरज नसते, कारण अनेकदा मोठ्या यशापूर्वी मनाची परीक्षा होत असते, अशी श्रद्धा आहे. या काळात तुमच्या आसपासचे सर्व लोक तुमचे हितचिंतक असतीलच असे नाही. काही लोक तुमच्या यशामुळे अस्वस्थ होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येकाशी आपल्या योजना किंवा आर्थिक गोष्टी उघडपणे बोलणे टाळा. मौन आणि संयम हेच या 7 दिवसात तुमचे सर्वात मोठे संरक्षण ठरू शकते. वृश्चिक राशीवर मंगळाचा प्रभाव असल्यामुळे तुमच्यात संकटाचा सामना करण्याची अद्भुत क्षमता असते. पण यावेळी गुरु तुम्हाला केवळ धैर्यच नव्हे, तर योग्य दिशा देण्याचाही प्रयत्न करत असल्याची आध्यात्मिक मान्यता आहे. जर तुमच्या घरात एखादे शुभ कार्य, पूजा, धार्मिक चर्चा किंवा वडीलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद मिळवण्याचा योग आला, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. अशा प्रसंगामुळे तुमच्या मनातील नकारात्मकता कमी होऊन आत्मविश्वास वाढू शकतो. काही व्यक्तींना या काळात एखादे असे स्वप्न किंवा संकेत मिळू शकतात, ज्यामुळे पुढील निर्णय घेण्यास प्रेरणा मिळेल. त्यामुळे मन शांत ठेवून प्रत्येक अनुभवाकडे जागरूकतेने पहा. ज्योतिषशास्त्रात राहू आणि केतू यांचा प्रभाव अनेकदा भ्रम, संभ्रम आणि चुकीच्या निर्णयांशी जोडला जातो. त्यामुळे पुढील 7 दिवसात कोणतीही अफवा, अपूर्ण माहिती किंवा दुसऱ्यांच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. विशेषतः आर्थिक व्यवहार, नवीन भागीदारी किंवा मोठी खरेदी करताना दोनदा विचार करा. तुमच्या कुंडलीतील शुभ योग तुम्हाला संधी देऊ शकतात, परंतु अंतिम निर्णय तुमच्या विवेकावर अवलंबून असतो. म्हणून या काळात प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका. सावधगिरी हीच तुमच्या भाग्याची खरी साथीदार ठरू शकते. आता सर्वात महत्त्वाचा संकेत, गुरुपौर्णिमेनंतरच्या 7 दिवसात तुमच्या आयुष्यात अशी एक घटना घडू शकते जिचा अर्थ तुम्हाला त्या क्षणी कदाचित समजणार नाही, पण काही दिवसांनी मागे वळून पाहिल्यावर तुम्हाला जाणवेल की हा क्षण तुमच्या जीवनातील परिवर्तनाची सुरुवात होती. काहींसाठी हा आर्थिक बदल असेल, काहींसाठी नातेसंबंधातील नवीन वळण, तर काहींसाठी आत्मविश्वास परत मिळवण्याची सुरुवात असेल. त्यामुळे प्रत्येक दिवस सकारात्मक विचारांनी सुरू करा, गुरूंचे स्मरण करा आणि आपल्या कर्मावर विश्वास ठेवा. कारण पारंपरिक श्रद्धेनुसार गुरुची कृपा तेव्हाच फळ देते जेव्हा श्रद्धा, संयम आणि सत्कर्म यांचा मार्ग सोडला जात नाही. मित्रांनो, पण अजून सर्वात महत्त्वाचा भाग बाकी आहे. पुढील 5 परिच्छेदामध्ये मी सांगणार आहे की कोणत्या एका चुकीमुळे हा शुभयोग कमकुवत होऊ शकतो आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्रद्धेने कोणता उपाय केल्याने मनाला सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास मिळू शकतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. वृश्चिक राशींच्या व्यक्तींनो, गुरुपौर्णिमेनंतरचे हे दिवस तुमच्या कर्माची खरी परीक्षा घेणारे ठरू शकतात. पारंपरिक ज्योतिषानुसार जेव्हा गुरुचे तत्व अनुकूल असते, तेव्हा व्यक्तीला योग्य मार्गाची जाणीव होऊ लागते. अनेक दिवसांपासून मनात असलेला संभ्रम हळूहळू दूर होऊ शकतो. एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्याची वेळ आली तर तो राग, भीती किंवा अहंकारातून नव्हे, तर शांत मनाने घ्या. अनेकदा योग्य निर्णय हा भाग्य बदलण्याची सुरुवात ठरतो. गुरूंची कृपा ही केवळ धनावर नसून विवेक, संयम आणि योग्य दिशा मिळण्यातही असते, असे मानले जाते. या काळात तुमच्या घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे आणि प्रत्येक घडणाऱ्या घटनेकडे जागरूकपणे पहा. कधीकधी जीवनातील मोठे बदल अगदी छोट्या संकेतापासून सुरू होतात. एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला, कुटुंबातील एखादा संवाद किंवा अचानक मिळालेली संधी पुढील वाटचालीला नवी दिशा देऊ शकते. वृश्चिक राशीचा स्वभाव गूढ आणि अंतर्मुख असल्यामुळे तुमची अंतर्ज्ञान शक्ती ही या काळात अधिक प्रभावी वाटू शकते. त्या जाणीवांकडे दुर्लक्ष करू नका. परंतु प्रत्येक शुभ काळाबरोबर सावधगिरी आवश्यक असते. या 7 दिवसात अनावश्यक वाद, रागातून बोललेले शब्द किंवा घाईघाईत घेतलेले निर्णय टाळण्याचा प्रयत्न करा. काही व्यक्तींना तुमच्या प्रगतीचा आनंद होईल, तर काहींना मत्सरही वाटू शकतो. त्यामुळे आपल्या योजना प्रत्येकासमोर मांडणे टाळा.
पारंपरिक ज्योतिषीय श्रद्धेनुसार संयमाने आणि विवेकाने केलेली कृती शुभयोगांचा अधिक चांगला लाभ घेण्यास मदत करते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु, आई वडील, शिक्षक किंवा ज्येष्ठ व्यक्ती यांचा आदर करणे अत्यंत शुभ मानले जाते. श्रद्धेनुसार कृतज्ञतेची भावना मनाला सकारात्मक ऊर्जा देते. या दिवशी काही वेळ प्रार्थना, नामस्मरण किंवा शांत चिंतनासाठी राखून ठेवा. मनातील नकारात्मक विचार सोडून नवीन सुरुवातीची संकल्प करा. तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळवण्यासाठी आत्मविश्वास आणि सातत्य हेच सर्वात मोठे साधन ठरू शकते. एकंदरीत पाहता गुरुपौर्णिमेनंतरचे पुढील 7 दिवस वृश्चिक राशींच्या अनेक व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण टप्पा ठरू शकतात. काहींना आर्थिक संधी मिळू शकते, काहींना नातेसंबंधात सुधारणा जाणवू शकते, तर काहींना स्वतःच्या क्षमतेची नव्याने जाणीव होऊ शकते. पण लक्षात ठेवा, भाग्याची दारे उघडली तरी त्यातून पुढे चालत जाण्याचे काम आपले कर्म, प्रयत्न आणि योग्य निर्णयावर अवलंबून असते. श्रद्धा, संयम आणि सत्कर्म यांच्या बळावर पुढे वाटचाल करा. मित्रांनो, हे राशीफळ पारंपरिक ज्योतिषशास्त्र आणि आध्यात्मिक श्रद्धांवर आधारित मार्गदर्शन आहे. प्रत्येक व्यक्तीचे जीवन तिच्या वैयक्तिक जन्मपत्रिका, परिस्थिती, कर्म आणि प्रयत्नांवरही अवलंबून असते. त्यामुळे या संदेशाकडे प्रेरणादायी आणि सकारात्मक दृष्टिकोनातून पहा. जर तुम्ही वृश्चिक राशींचे असाल तर कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, जय गुरुदेव. माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर गुरूंची कृपा सदैव राहो. तुमचा विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.